ज्ञानोबारायांचं ज्ञान म्हणजे एक नंबरला आहे, पण ते सांगणारा गुरु आपल्याला भेटत नाही आणि आपल्याला आपण नियमात राहत नाही म्हणून आपल्याला हे कळत नाही. कारण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे अष्टांग योग आहेत. समाधीपर्यंत पोचणं, शून्य होऊन जाणं आणि त्या शून्यातून आलेले अनुभव, शून्यातून म्हणजे ब्रह्मरंध्रात जाऊन सहस्त्रदळामध्ये गेल्यानंतर जी जीवात्म्याची अवस्था होते, जिवंत असतानाच त्या आत्म्याशी एकरूप होतो. जीवात्मा म्हणजे जिवंत असतानाच आपण त्या आत्म्याशी एकरूप होणं, त्या आत्म्याच्या चैतन्याशी एकरूप होणं, त्या आत्म्याच्या अनाहत नादामध्ये एकरूप होणं, त्या आत्मप्रकाशामध्ये स्वयंप्रकाशित होऊन त्या ब्रह्मानंदाचा आनंद घेणं म्हणजे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि त्या ज्ञानासाठी आपल्या माऊली ज्ञानोबाराया 15 वर्षामध्ये जे काय त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते जगाच्या टोकावरचं ज्ञान आहे. म्हणून ते नुसते आपल्या महाराष्ट्राची माऊली झाली नाही, जगाची माऊली झाली. जगाची माऊली झाली ज्ञानोबाराया. अशी ही माऊली आपल्याला प्रत्यक्ष स्तनपान करते. या कुंडलिनी शक्तीच्या द्वारे आपल्याला स्तनपान देते. आपल्याला लहान मुलाप्रमाणे सांभाळते. आपल्याला लिहिले की नाही की अनुहाताचा हल्लरू गाशी आणि समाधी बोधे निजविशी बुझावणी. कुंडलिनी शक्ती ज्यावेळेला जागृत होते त्यावेळेला आपली 17वी जीवनकला, 17वीचे स्तन्य देशी म्हणजे 17वीचे स्तनपान आपल्याला देते ही कुंडलिनी. ज्ञानोबारांनी लिहिले याच्या आधी 17वीचे स्तन्य देशी म्हणजे 17वी कलेचं आपल्याला 17वीच्या कलेचं आपल्याला काय करते, स्तनपान देते. साधकाला स्तनपान मिळते. ह्या ब्रह्मज्ञानातून, या कुंडली शक्तीच्या द्वारे ज्ञानोबारायांनी आपल्याला स्तनपान देण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला माऊली म्हणतात. 17वीचे स्तन्य देशी अनुहाताचा हल्लरू गाशी समाधी बोधे निजविशी बुझावणे. आणि समाधीकडे नेऊन ठेवते आपल्याला. बघा ना ज्ञानोबारांनी किती काय काय लिहिले याच्यामध्ये. आपण शास्त्र वाचत नाही, आपण शास्त्र गुरुच्या मुखातून वाचायला पाहिजे. उगाच आपण कोणाच्या तरी मुखातून आपण ऐकतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि शेवटपर्यंत आपल्याला जाग येत नाही. ज्याला जे मिळाले ते हातात घेऊन पळाले ज्ञानी म्हणून, पण खरं काय ते कोणी सांगत नाही. जे काय जगामध्ये चाललंय ते सगळं काय खरं नाही बाबा. कारण जोपर्यंत गुरु आपल्याला मिळत नाही, डोक्यावर हात ठेवत नाही, अनुग्रह देत नाही, कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही, तोपर्यंत ज्ञान आहे पण तो काय कामाचा नाही. आत्मज्ञान पाहिजे. आणि त्या आत्मज्ञानासाठी झालेली खटपट या 6व्या अध्यायामध्ये ध्यान योग. आम्ही ते ध्यान केलं म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत हे ज्ञान सांगायला आलो. जो ध्यान करत नाही त्याला ज्ञान अजिबातच नाही. बघा पूर्वीचे ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करायचे आणि म्हणून त्यांना कुठल्या शाळेत गेले होते ते, कुठल्याच शाळेत जायची गरज नाही. मी नेहमीच म्हणत असतो की नाही, तुकोबाराया कोणत्या शाळेत गेले होते, ज्ञानोबाराया कोणत्या शाळेत गेले. 15 वर्ष ज्ञानेश्वरी लिहिली. मग हे ज्ञान आलं कुठून त्यांना, तर ते ध्यान योगातून आले. तुम्हीही जर आसन धारण केला, आसनावर तुम्ही अर्धा 1 तास, हळूहळू 2 तास 3 तास असं वाढत एकदम नाही. 10 मिनिटं पहिल्यांदा, मग 20 मिनिटं, मग 25 मिनिटं, मग 30 मिनिटं, हळूहळू 1 तास. जसं आनंद मिळेल तुम्हाला, तुमच्या अंतःकरणामध्ये जसा त्या नामाचा, हरिनामाचा भाव तयार होईल तसं हरीच आपल्याला काय करतो, हरी तिथपर्यंत आपल्याला त्या समाधीपर्यंत पोहोचून आपल्याला तो हरीच आपल्याला आनंद देतो. म्हणजे हरिरूप होतो माणूस, हरिरूपच होतो.
तुकोबाराय म्हटलं की नाही, देव पाहावायसे गेलो आणि देवच होऊन ठेवलो. म्हणजे काय की मी देव बघायला गेलो आणि तो मला देव मिळाला. कुठे? माझ्या आतमध्ये मिळाला. आणि मग त्याच्याशी मी एकरूप झालो. जीव शिवा पडता मिठी ध्यान त्रिपुटी मावळली. म्हणजे ध्यानाची अवस्था पण निघून गेली माझी. आणि माझा मीच देव सांगितला भाव गुरुदेवे. कशात लिहिले हे? तर गाथामध्ये लिहिले. माझा मीच देव झालो. देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. पण ही सगळ्या अवस्था आहेत या. आपल्याला यम नियम आसान, जोपर्यंत यम नियम मध्ये माणूस बसत नाही तोपर्यंत पुढचं त्याला काहीच कळणार नाही. माणसाला बरं का, माणसाला नियम नको आहेत. नियम बाह्य जाऊन त्यांना भगवंताची प्राप्ती पाहिजे. एखाद्याला शुगर झालेली आहे, तो रोज शुगर खाल्ली तर त्याचा डायबिटीज बरं होईल का? मग तो काय सांगतो की नियमाच्या बाहेर गेला तो. तसा आपल्याला एखाद्याला रोग लागलेला आहे, कोणता? तर हा डायबिटीस हा रोग आहे, धरून चला. त्याला लागलेला आहे तर त्याचा नियम काय? त्याने साखर अजिबात पोटात जाता कामा नये. साखरेची लेवल कमी करायची. तसा आपल्याला, आणि तो साखरच खात बसला, जे गोड पदार्थ आहेत ते सगळं खात बसला, त्याचा रोग बरा होईल का? तसा आपल्याला हा भवरोग लागलेला आहे. सगळ्यात मोठा रोग भवरोग म्हणजे जन्माला येणं, मरण, जन्माला येणं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, तुकोबाराय सांगतात. आपली फजिती आहे. मग आपल्याला नियमात जायला पाहिजे. नियम काय आहे की तुम्ही मटण मच्छी बंद करा. कोणी व्यसन असेल तर व्यसन बंद करा. साधे आणि उच्च विचारसरणी आणि ध्यान करा. गळ्यामध्ये माळ घाला. कारण काय? जोपर्यंत आपण हा देह त्या भगवंताला अर्पण करत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान कसं काय होईल? आपल्या पोटामध्ये सगळे घाण ठेवले आणि आपण भवरोगातून बाहेर निघायला बघतो. रोग हाच आहे की आपल्याला कळत नाही की प्रत्येकामध्ये तो ईश्वर आहे. त्या माशीमध्ये, मासळीमध्ये, त्या कोंबडीमध्ये, त्या बकऱ्यामध्ये, त्या मेंढ्यामध्ये, सगळ्या जीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. असा जोपर्यंत आपला भाव होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होईल? कारण वैराग्य नाही आपल्याकडे, विवेक नाही. वैराग्याप्रती ज्ञानास्तक वैराग्य नाही. वैराग्य येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला हे अष्टांग योगाच्या द्वारे समाधीपर्यंत पोहोचायला लागेल. आणि समाधीमध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला आपली कुंडलिनी जागृत करावी लागेल. आणि त्यासाठी आपल्याला ज्ञानोबाराय काय सांगतात? तर ज्ञानेश्वरी अध्याय 6 आणि त्यातील ओवी क्रमांक, श्लोक क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक आहे 221. तो एरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगारा, कुंडलिनी ते. काल आपण इथपर्यंत आलो होतो. अर्जुना, दुसरीकडे काय प्रकार होतो म्हणशील तर आसनाच्या उष्णतेने कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते. बघा आता ज्ञानोबारांनी स्पष्ट सांगितलं की नाही, जोपर्यंत आपण आसन धारण करत नाही, आसनावर बसत नाही, घरात तुमच्या लोकरीचं आसन ठेवा, घोंगडी ठेवा. आपल्याला हरणाचं कातडं नाही मिळत, वाघाचं कातडं नाही मिळत. पूर्वीचे लोक ते करायचे. आपल्याला साधी घोंगडी मिळाली तरी चालेल. कुठेतरी एक आसन लावा, देवाऱ्यात लावा, जिथं वर्दळ नसेल अशा ठिकाणी लावा घरामध्ये. आणि तिथे सकाळी उठल्याबरोबर त्या आसनावर बसा आणि ध्यान करा, भगवंताचं ध्यान करा. डोळे बंद करा आणि ध्यान करा. जो श्वास जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवा सारखा. तो श्वासच आपला जातो येतो, तोच आपला देव आहे. आणि त्या श्वासावरती आपण काय करायला पाहिजे? सातत्याने लक्ष ठेवायला पाहिजे. रात्री झोपताना, बसताना, उठताना, खाताना बघा ना, आपला श्वासाकडे लक्ष आहे का? कोणाचंच लक्ष नाही. त्याचा तो काम करतो. देव जातो येतो, तो आपला देव आहे. तो देव जातो आतमध्ये, येतो बाहेर, जातो येतो. त्याने उद्या ठरवलं की ह्याच्या आतमध्ये जायचंच नाही तर काय होईल?
कल्पना करा जरा काय होईल. मग तो आपला देव आहे ना. लगेच आपल्या घरावरती गर्दी होईल. मग आपला देव कुठे आहे? देव म्हणजे आपला प्राण लिहिले की नाही, जो प्राण जातो येतो तो आपला भगवंत आहे. आणि त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. मग त्याला आपण आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जे आपले पंचप्राण आहेत, प्राणापान व्यान उदान समान, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, ही जी क्रिया आहे त्या क्रियेच्या माध्यमातून आपली कुंडलिनी जागृत होते. इथं लिहिले की ना 3.5 हात वेटाळे घालून बसलेली जी कुंडलिनी आहे ती आपल्याला जागृत झाली. ती झोपलेली प्रत्येकाची, सगळ्यांची झोपलेली आहे. फक्त साधू लोक तिला काय करतात तर तिला जागी करतात. आणि मग ते जागी झाल्यानंतर साधूंच्याकडे हे ज्ञान येतो. आणि मग असे ते आपल्याला ग्रंथ लिहितात, वाङ्मय लिहितात, अभंग लिहितात. का तर ती जागृत होते. आणि ती जागृत करण्याचं काम ज्ञानोबांनी केलेलं आहे. आणि ती कशी जागृत करायची त्याच्याबद्दल सांगताना ज्ञानोबा सांगतात, पहिल्यांदा तुम्ही आसन धारण करा. आणि आसन धारण करून त्या आसनावर बसल्यानंतर आसनाच्या उष्णतेने कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते. आसनामध्ये उष्णता निर्माण होतो. जोपर्यंत, आता मी तुम्हाला काल पण सांगितलं की लोखंड आहे त्याला जोपर्यंत आपण उष्णता देत नाही तोपर्यंत त्याचा कुठल्याही प्रकारचा हत्यार तयार होणार नाही. साधी आपल्याला भाजी कापाची सुरी तयार करायची असेल तर त्याला लोखंडाला गरम करावा लागतो. विली तयार करायची असेल, विली आपल्याला भाजी कापायची, तिला पण लोखंडाला गरम केल्यावर त्या लोखंडाची आपल्याला विली, तलवार, ढाल, कुऱ्हाड सगळे आपल्याला अवजारं बनवता येतात. नांगर गरम केल्याशिवाय कोणताही हत्यार तयार होत नाही. म्हणून नाथांनी काय सांगितले, जेव्हा अग्निविना लोह न घडे. अग्नीचा ताप दिल्याशिवाय लोखंडाला आकार देता येत नाही. जेव्हा अग्निविना लोह न घडे तेव्हा आत्मसंयोग विने जीव केवळ जड वेढे. काय सांगतात नाथराय, काय सांगतात, तेव्हा आत्मसंयोगी विन पुढे बुद्धी केवळ जड वेढे. जसं लोखंडाला ताप दिल्याशिवाय त्याची अवजारं बनवता येत नाही. आणि एकदा का त्याला आपण अग्नी दिली, त्याला लाल बुंद केलं तर तो लोहार काय करतो, जसा पाहिजे तसा आकार त्याला आणून देतो. तेव्हा आत्मसंयोग विन पुढे जीव केवळ जड वेढे. तसं जोपर्यंत आपल्या आतमध्ये असलेल्या अंतरीच्या अंतरात्म्याची आपल्याला भेट होत नाही तोपर्यंत आपली बुद्धी जड आहे, वेडी आहे. जड होते आपली बुद्धी, वेडी होते बुद्धी. तेव्हा आत्मसंयोग विन पुढे बुद्धी केवळ जड वेडे. कर्मक्रिया नातोडे सर्वथा. आपल्याकडनं जी जी कर्म होतात ती कर्म चांगली होतात का वाईट होतात हे आपल्याला कळत नाही. पण ज्या वेळेला आत्म्याचा ना परमात्म्याचा मिलन होतो, जसा लोखंडाचा ना अग्नीचा मिलन झाला की त्याला आकार देता येतो, कुऱ्हाड बनतो, ढाल बनतो, तलवार बनतो, तसा आपल्याला आपल्या आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन झाल्यावर आपल्याला चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, खरं काय, खोटं काय हे कळत नाही. त्या समाधीपर्यंत जाताच येत नाही. कारण आपल्याला त्रास देणारे विषय आपल्या आतमध्ये आहेत, आपले शत्रू आपल्या आतमध्ये आहेत. ज्या वेळेला आपल्याला आत्मसंयम योग, आत्म्याचा आणि परमात्म्याचा मिलन होतो त्यावेळेला आपल्याकडे कोणतेच विषय नसतात, कोणतेच गुण नसतात. कोणतेच गुण नसल्यावर, कोणतेच विषय आपल्या पिंडामध्ये नसल्यावर, म्हणजे विषय पिंडामध्ये असतील पण त्याचा आपल्याला सगळा विसर पडतो, आपल्या देहाचा पूर्ण विसर पडतो. साधा तूप आपल्याला काढायचं झालं तर आपल्याला दूध गरम करून ते आपल्याला दही लावावं लागतो. आणि दहीतून घुसळण केल्यावर आपल्याला
त्यातनं लोणी निघतो आणि लोण्याला कढवल्यावर त्याचा तूप निघतो. एकदा तूप झाला की परत दूध होत नाही. तसं एकदा आपल्या आत्म्याचं ना परमात्म्याचं मिलन झालं तर आपली बुद्धी त्या परमात्म तत्वाशी एकरूप होतो. मग आपण परमात्म तत्वाशी एकरूप झालो तर आपल्याला कोणीच बाजूला काढू शकत नाही. एकदा परमात्म्याचं मिलन झालं की परत संसारामध्ये माणूस येत नाही. म्हणजे संसारामध्ये असतो तो, पण संसारातले विचार त्याला स्पर्श करू शकत नाही. संसारातले विचार त्याला त्रास देऊ शकत नाही. आपली वृत्ती शून्य होते. वृत्ती शून्यामध्ये जाते, त्या आनंदामध्ये जाते, त्या आत्मचिंतनामध्ये जाते, त्या आत्मज्ञानाशी एकरूप होते. संपूर्ण वृत्ती आपली निवृत्त होतं. आपण वृत्तीपासून निवृत्त होतो. म्हणून इथं काय लिहितात ज्ञानोबा सांगतात की ज्ञानी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सर्वस्व माझे चैतन्य तो, म्हणजे त्या चैतन्याशी एकरूप झालेला असतो. ज्ञानिया जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे, म्हणजे त्याला ज्ञानीपुरुष म्हणतात. तो देवांचा देव होतो आणि सर्वस्व माझे चैतन्य तो, म्हणजे त्या चैतन्याशी एकरूप होतो. किती साध्या भाषेत ज्ञानोबाराने लिहिलाय, पण ती अंतकरणाचा भाव जोपर्यंत आपण ध्यान करत नाही तोपर्यंत हा भाव आपल्याकडे उत्पन्न होत नाही, निर्माण होत नाही आणि आपण त्या समाधीपर्यंत पोहोचत नाही. म्हणून आसन धारण करा आणि कुंडलिनीच्या द्वारे काय होतं तर आपली ज्ञानशक्ती जागी होते. नागिनीचे पिल्ले कुंकुमे नहाले वळण घेऊन आले सेजे जैसे. नागिनीचे पिल्लू कुंकवाने नहालेले जसे विटोळे करून निजते. आता ही कुंडलिनी कशी आहे तर नागिनीचा पिल्लू आहे. नागिन नाही सांगितलं, नागिनीचा म्हणजे छोटासा पिल्लू आहे, पण त्याने 3.5 हात वेटाळे धारण करून बसलेला आहे. तो म्हणजे असा विळखा घालून बसलेला आपल्या नाभीच्या ठिकाणी, म्हणजे मूलाधार स्वाधिष्ठान ह्या चक्रामध्ये ते वेटाळे घालून बसलेला आहे तो. आणि ते वेटाळे कधी निघतील तर इथे त्यांनी सांगितलंय, काय सांगितलंय की जालिंदर बंद उढियान बंद मूळबंध. जोपर्यंत मूळबंधामध्ये आपल्याला दिलेल्या त्या नामाची प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत ती कुंडलिनी झोपलेली आहे. खालच्या दिशेला म्हणजे मूलाधार चक्राकडे ती तोंड करून बसलेली आहे. ती ज्या वेळेला वरच्या दिशेला ब्रह्मरंध्राकडे येते त्यावेळेला जी काय प्रक्रिया होते ती प्रक्रिया आपल्याला ज्ञानोबरांनी ह्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला अंतःकरणाचा भाव, त्या कुंडलिनीचा अनुभव प्रत्येक साधकाला कसा येतो त्याच्याबद्दल ज्ञानोबरांनी याच्यामध्ये लिहिलेला आहे. काय सांगतात, नागिनीचे पिल्लू कुंकवाने नहालेले जसे वेटाळे घालून निजते. झोपलेले ते नागिनीचा पिल्लू कसा झोपला बघा, झोपला त्याचा विळखा घालून बसलेला असतो तो. जंगलामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला, आता आम्ही लहान असताना ढोरं चारायला जायचो आम्ही, तेव्हा आम्ही बघायचो सगळं की तो साप जो असतो तो असा विळखा घालून बसतो, आपल्याला दिसत पण नाही, तो आपला पाय पडला तरी दिसत नाही. तशी ती कुंडलिनी आपल्याला दिसत नाही, आपल्या शरीरामध्ये आहे, दिसत नाही ती, पण ती कधी जागृत होते ज्या वेळेला ज्ञान अग्नी संपर्के, ज्या वेळेला तिला आपण त्या आसनावर बसल्यानंतर आपल्या मूलाधार चक्रामध्ये जे काय आपली उष्णता निर्माण होते त्या उष्णतेच्या माध्यमातून, जसं आता मी सांगितलं अग्निविना लोह न घडे, जसा अग्नीला लोखंडाला अग्नी लागला तर त्याचा आपल्याला वाटेल तसा अवजार बनवता येतो, तसं आपल्याला या कुंडलिनी जागृत करण्यासाठी जर त्या नामाची आपण जोड दिली आणि त्यातून आपल्याला ज्ञान अग्नी संपर्क आहे, ज्ञानरूपी अग्नीचा संपर्क तिच्याशी आला की ती वरच्या दिशेला यायला सुरुवात करते. झोपलेली आहे ती, पण तिला वरून येणारा प्राणवायू अपान वायूला जेव्हा दाबला जातो, दाबून आपण काय करतो, श्वास घेणं आणि त्याला कोंडणं,
प्राणवायूने अपान वायूला जरा दाबलं किंवा तिथून जी अग्नी निर्माण होते, प्राणापानाची टक्कर होते, प्राणापान दोन्ही एकत्र मिळतात आणि तिथे उष्णता निर्माण होते आणि त्याच्यातून त्या कुंडलिनीचा खालच्या दिशेला असलेला जो तोंड आहे तो वरच्या दिशेला येतो आणि त्या अपान वायू प्राणवायूला घेऊन आपल्या ब्रह्मरंध्राकडे जायला निघतो आणि मग ती कुंडलिनी जागृत होते. या सगळ्या घडलेल्या क्रिया आहेत, झालेले अभ्यास आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आणि हे अभ्यास कुठे मिळतात तर आपल्याला आनंद संप्रदाय, श्रीपाद बाबा, आपले पांडुरंग देवकर बाबा यांच्याकडे ही सगळ्या संत आहेत. ते या संतांकडे ही कुंडलिनी जागृत करण्याची प्रक्रिया आहे, ते आपल्याला शिकवतात आणि त्याच्यातून आपल्याला हे आत्मज्ञान प्रगट होतो. आत्मज्ञान आपल्याकडे आहे पण ते प्रगट नाही आणि प्रगट करण्याची क्रिया आहे सगळी. तैसी ते कुंडलिनी मोठकी आवट वरानी अधोमुख सर्पिनी निदेली असे. बघा इथं स्पष्ट लिहिले ज्ञानोबराने. त्याचप्रमाणे ती कुंडली लहानसे 3.5 वेडे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे निजलेली असते. साप कसा झोपतो तसं ती झोपलेली आहे. प्रत्येकाची कुंडलिनी आहे पण झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे, सुप्त अवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला अष्टांग योग जो आहे, अष्टांग योग जी साधना आहे, त्या साधनेच्या द्वारे आपल्याला समाधीपर्यंत पोहोचता येतो. पण तो अष्टांग योग जो आहे त्याहीपेक्षा संतांनी सोपे वर्म आम्हा सांगितले. संतांनी अजून सोपं करून सांगितलंय कुंडलिनी जागृत कशी करायची. राजयोग म्हणतात त्याला. काय म्हणतात? राजयोग. त्या राजयोगाच्या माध्यमातून जी झोपलेली कुंडलिनी आहे ती जागी कशी करायची, मग त्यासाठी आपला अनुग्रहित व्हायला पाहिजे, त्यासाठी आपला प्रबोधाचं चिंतन पाहिजे आणि त्या चिंतनातून हे सगळ्या क्रिया घडतात. म्हणून क्रियेविना शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. त्या क्रिया घडल्या पाहिजे तरच त्याला सज्जन म्हणतात, त्याला संत म्हणतात. क्रिया फार महत्वाच्या आहेत. क्रियेविना शब्द ज्ञान. क्रिया नाही नुसत्या शब्दाने बरेचसे असे जगामध्ये चाललेलं आहे. फक्त आपल्याला शब्दाने ज्ञान सांगतात पण क्रिया नाहीत त्यांच्याकडं. आणि क्रिया नाहीत तर ते ज्ञान कसं आहे तर ते फक्त माहिती आहे. त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप कसं व्हायचं, ब्रह्मज्ञानाशी एकरूप कसं व्हायचं, त्या महावाक्याच्या बोधातून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर होऊन ते ध्यान कसं करायचं हे शिकवतात आपल्याला संत. आणि ते शिकवणारे जगामध्ये पंथ जवळजवळ आता नाहीसे झालेले आहेत. म्हणून एखादाच संत होतो आणि ते तसे आम्हाला भेटले संत. आणि म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत हे ज्ञान सांगण्यासाठी गुरुकृपेने तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचं कार्य आम्ही करतो. त्याचप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे 3.5 हात वेडे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे निजलेली असते. सर्पाप्रमाणे झोपलेली आहे ती. विद्युल्लतेची विडी, वन्नी ज्वालांची घडी, पंधरियाची चोखडी घोटी वदैसी. ती विजेच्या कंकणाप्रमाणे आणि अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे आहे. कशी आहे ते तर ती विजेच्या कंकणाप्रमाणे. बघा वीज चमकली आकाशामध्ये का आपल्याला अशा कंकणाप्रमाणे असे हे दिसतात, असे वेटाळे दिसतात आपल्याला. बघा आपण पाऊस पडत असताना, विजा चमकत असताना आपण आकाशामध्ये बघितलं तर असे ते विजेचे लोळ आपल्याला दिसतात कंकणाप्रमाणे. तशी ती आहे म्हणतात. कशी आहे तर कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे, किंवा आपल्याला ती अग्नी दिसते विजा चमकताना, घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे, किंवा घोटी एखादा सोना चकचकीत केला तर तो चकाकतो. तशी ती कुंडलिनी आपल्या अंतःकरणामध्ये काय करते
तर ती प्रज्वलित होते आपल्यामध्ये. तिच्यामध्ये शक्ती येते आणि ती शक्ती आहे. ढगावर ढग आपटल्यावर जशी वीज बाहेर पडते तसं आपल्या प्राणवायूवर अपानवायू या दोघांच्या घर्षणातून ती कुंडलिनी जागृत होते. बघा किती सोपं करून सांगितलंय. अजून सोपं करून सांगू का? आता तुम्हाला सांगतो की जशा त्या ढगांमध्ये 2 ढग एकत्र आपटले की जशी वीज निर्माण होते, घर्षण होते त्यांचा आणि ती विजेचा लोल बाहेर पडतो आणि आपल्याला ती दिसते वीज. तसं आपल्या अंतःकरणामध्ये प्राण आणि अपान यांची दोघांचा मिलन किंवा यांची दोघांची टक्कर होते, प्राणापानाचा मिलन होते आणि त्या मिलनातून अग्नी निर्माण होतो, म्हणजे ज्ञान अग्नी निर्माण होतो. अग्नी म्हणजे प्रत्यक्ष अग्नी, ज्ञान अग्नी. जसं इकडे द्वैतामध्ये आपल्याला अग्नी दिसते 2 ढगांच्या मिलनातून, तसं आपल्याला प्राणापानाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान अग्नी संपर्के कडसिले विवेके. ज्ञान अग्नीचा संपर्क झाला की आपल्याकडे विवेक नावाचा पुत्र आपल्या अंतःकरणामध्ये जन्माला येतो. विवेक. जोपर्यंत ही क्रिया होत नाही तोपर्यंत चांगलं वाईट काय लोकांना काहीच कळणार नाही. अखंड आयुष्यभर जरी श्रवण केलं तरी खरं काय ते कळणार नाही. अनुभवजन्य ज्ञान आहे. तुकोबारायांचा अनुभव, ज्ञानोबारायांचा हाच अनुभव सांगतात. ज्ञानोबारा नाथांचा हाच अनुभव आहे. रामदास स्वामींचा पण हाच अनुभव आहे. तुम्ही सोलीव सुख वाचा, मूळ ग्रंथ जो रामदास स्वामींचा दासबोध आहे किंवा के.व्ही. बेलसरे म्हणून आहे, त्या के.व्ही. बेलसरेच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या का 4थ्या पानामध्ये सोलीव सुख नावाचा 50 वयांचा एक त्यांनी सोलीव सुख नावाचा एक 50 वया लिहिलेल्या आहेत. त्या वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये कुंडलिनी जागृत कशी होते हे रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे. सोलीव सुख वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया आहेत, म्हणजे कशी कुंडलिनी जागृत होते आणि आपल्या अंतःकरणामध्ये आपला ज्ञान कसा प्रगट होतो. मग कोणाकडे जायची गरज नाही. तुम्ही स्वयंभू परमात्म तत्वाशी एकरूप होता. या सगळ्या क्रिया आतमध्ये आहेत. तैशी सुबद्ध आटली पुट्टी होती दाटली. काय लिहिलंय? तैशी सुबुद्धी होता आटली पुट्टी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावधू होय. नाभिस्कंदात जी दाटून बसलेली असते ती मूलबंधाच्या चिमट्याने जागी होते. ही कुंडलिनी कुठे आहे? तर नाभिस्कंदात, म्हणजे नाभीच्या ठिकाणी. स्कंद आहे तिथे. नाभी काय आहे? नाभीच्या ठिकाणी स्कंद असा एक अशी गाठ आहे तिथे. आणि तिथे काय करते? दाटून बसलेले, तिथे दबा धरून बसलेले आहे कुंडलिनी. ते हे ज्ञान तुम्हाला नवीन वाटत असेल त्याला काही इलाज नाही, आम्ही काय नाही करू शकत. कारण ज्ञानोबारायण लिहिलंय, तुकोबाराय पण हेच सांगतो, रामदास स्वामी पण हेच सांगतात. पण आपल्यासाठी जर हे नाविन्य असेल तरी प्रत्येकाने ऐकून घ्या. तुम्हाला कंटाळा आला तरी चालेल, पण हेच आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करू शकतो. हे ज्ञानच आपल्याला तिथपर्यंत पोहोचू शकतो, भगवंतापर्यंत. आणि म्हणून तर ज्ञानोबारायने ते संत आहेत. आणि आपलं भाग्य असं आहे की ते महाराष्ट्रात जन्माला आले. आपण खूप भाग्यवान आहोत. आणि ते महाराष्ट्रात जन्माला आलेले 1 नंबरचे संत आहे. आणि आपण जगाचं ज्ञान वाचतो आणि आपल्या ज्ञानाला आपण किंमत देत नाही. म्हणून महाविष्णूचे अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार घेऊन आपल्यासाठी आले. ते जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आले. कुंडलिनी जागृत करून घ्या, त्याशिवाय आपल्याला पर्याय मार्ग दुसरा काही नाही. आता तुम्हाला समजलेलं आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुम्हाला उपदेश देतो आम्ही. श्रीगुरु कृपेने उपदेश आहे इथून तुम्हाला. ब्रह्मज्ञानाविना उपदेश, ब्रह्मज्ञानाशिवाय जो उपदेश आहे तो काही कामाचा नाही. हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे की तुम्हीच परब्रह्म व्हाल, तुम्हीच देव व्हाल, तुम्हीच परब्रह्म आहात. व्हाल बाजूलाच राहिलं, तुम्हीच परब्रह्म आहात. पण हे सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया आपल्याला जमले पाहिजे. जसं त्या लोखंडाला गरम केला त्याला आकार देत, तसं आपली कुंडलिनी जागृत कशी करायची. ज्ञान अग्नी संपर्क आहे, तिला ज्ञानस्वरूप अग्नी कसा द्यायचा त्या कुंडलिनीला, आणि वरती ब्रह्मरंध्रात कसं न्यायचं.
आणि भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, समाधीपर्यंत कसं पोचायचं, हे ज्ञानाच्या मध्ये आहे. आणि हे ज्ञान प्रत्येकाला होईल अशातली वार्ता नाही. कारण त्यांनी लिहिले, आस्तेच्या महापुरी रिघतात कोट्यावरी, परी प्राप्तीच्या पहिलं तिरी विपायला रिघे निघले. एखादाच माणूस जातो. बरेचसे लोक निघतात या भक्ती मार्गामध्ये, पण एखादाच माणूस. संत रामदासाने लिहिलंय, पाही निश्चलाचा विवेक ऐसा लक्षामध्ये एक. लक्षामध्ये करोडोमध्ये एखाद्याच माणसाला हे ज्ञान होतं. पाही निश्चलाचा विवेक ऐसा लक्षामध्ये एक, असे संत रामदास स्वामी सांगतात. म्हणजे आपल्याला निश्चल व्हावं लागेल. आपली चंचल आहे, चंचलता कधी कमी होईल आपली, जेव्हा आपल्याला ते ज्ञानस्वरूप अवस्था होईल तेव्हा. जोपर्यंत ज्ञानाचा अग्नीचा संपर्क होत नाही, ते ज्ञान अग्नी आहे. आणि ते अग्नी काय करते, ज्ञान अग्नी संपूर्ण आपले जे काय मागचं जे काय असेल आणि वाईट विचार आहेत आपल्याकडे, त्या सगळ्यांचा भस्म करून टाकतो. भस्म करून टाकतो सगळं, आणि तुम्ही शुद्ध होता. आणि हे जागी कधी होते, हे कुंडलिनी तर मूळबंधाच्या चिमट्याने ती जागी होते. मूळबंध, ओढी आणि बंध आणि जालिंदर बंध, हे तिन्ही बंध आहेत. हे आता मागच्या वेळेला आपल्याला मागच्या श्लोकामध्ये गेलेलं, मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे पूर्ण. आता परत द्यायची गरज नाही. म्हणून दांडी मारू नका. हा जो अध्याय चाललेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याची सुटका करायची असेल तर हा अध्याय समजून घ्या प्रत्येकाला. हा जर अध्याय समजला तर तुम्हाला ज्ञानेश्वरी सगळे ग्रंथ कळतील, नुसती ज्ञानेश्वरी नाही. तेथ नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरडले अंकुरेशी. तेव्हा नक्षत्र तुटून पडते, तेव्हा नक्षत्र तुटून पडते वेळी जशी चकाकते. बघा ती कशी आहे, आपण बघितलं नाही का, नक्षत्र असा तुटून पडतो आणि खाली धाडकन येतो. बघा रात्री आहे, रात्रीच्या वेळेला आपल्याला चांदण्याच्या वेळेला जर एखादा ती उल्का वगैरे पडली तर कसं चकाकत खाली येतो, तसं ती होते. किंवा सूर्याचे आसन ढळावे, सूर्याचे आसन ढळावे, अथवा तेजाचे बी पेरून त्याला जसा अंकुर यावा. म्हणजे कसं त्याने उदाहरण दिलं की जसा अंकुर आल्यावर कसं वाटतं, एकदम तेजस्वी वाटतो मानव अंकुराला. की सूर्याचं आसन ढळले म्हणजे काय, सूर्य कसा उगवल्यानंतर जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत आपल्याला चला आसनावर आहे, जसा जसा वरती येतो तसं त्याचा काय होतो, तर त्याचा प्रकाश पडत जातो. तसं एकदा मुळाधारातून निघाली ती चित्त शक्ती आहे, चित्तामध्ये धावण्यासाठी ती जाते. तिचं स्थान काय, चित्तामध्ये स्थान आहे तिचा. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. पण चित्तामध्ये जाण्यासाठी आपल्याला मूळाधार, आधार चक्र आहे. मूळ आधार म्हणजे संपूर्ण ज्ञानाचा आधार तिथे आहे. मूळ आधार म्हणून त्याचा मूळाधार चक्र नाव आहे. नाव काय, चक्र, मूळ आधार. मुख्य आधार आपल्याला तिथून आहे. आणि म्हणून तिथे बसलेले विषय आहेत, ते विषय घालवण्यासाठी. बघा माणसाच्या कुठे दुखतो, एखाद्याचं चांगलं झालं तर माणसाच्या दुखतो कुठे, पोटात दुखतो की नाही. कुठे दुखतो माणसाच्या, डोक्यात दुखतो का, नाही, पहिल्यांदा पोटात दुखतो. कारण पोटामध्ये ती जिलशी आहे, पोटामध्ये घाण येते आणि ती घाण बाहेर काढण्याचं काम ही कुंडलीने जागृत करते. आणि संतांची ही घाण संपूर्ण बाहेर निघाली आणि म्हणून ते कोणावर ओरडले नाही. संत कोणावर ओरडले का हो, संत काय केले, कोणावरच ओरडले नाही. का, ते शांत झाले म्हणून ते संत. इथं लिहिले की नाही की अनेक जन्माची साठलेली कुचकी घाण बाहेर पाडते, अशी ती कुंडलिनी आहे. आणि एकदा का घाण बाहेर निघाली, स्वच्छ झाली का तुम्हाला त्या परब्रह्माची भेट आपल्या आतमध्येच आहे, बाहेर नाही आहे. आतमध्ये भेट घ्या. आतली भेट तुमची झाली का तुम्हाला सगळीकडे परमात्मा दिसेल. जीवात्मा शिवात्मा, जीवाची आणि शिवाची भेट झाली
की विश्वात्मा, विश्वाला चालवणारा विश्वात्मा आणि सर्वाला चालवतो सर्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा. म्हणजे तुमचा जीव शिव ऐक्य झाला की सगळीकडे आत्मा एकच आहे असं वाटतं तुम्हाला. आत्ता तुम्हाला वाटतं की कुत्र्यातला वेगळा आहे, मांजरातला वेगळा आहे, कोंबडीतला वेगळा आहे, मेंढ्यातला वेगळा आहे, म्हणून आपण ते खातो. पण ज्या वेळेला आपली समावस्था होईल, समाधी होईल, त्यावेळेला म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी. ज्ञानोबा सांगतात की नाही, समबुद्धी घेता समान श्रीहरी. आपली बुद्धी सम झाली, त्या कुंडलिनी जागृतीच्या द्वारे आपली बुद्धी सम झाली. समान श्रीहरी. शमदमावरी हरी झाला बघा. शम आणि दम म्हणजे त्या शांतीला पुजतो आपण. इंद्रिय दमन करून त्या शांतीला आपण काय करतो, आपण शांतीला कवटाळतो, शांतीला मिठी मारतो आणि मग आपण हरीच होतो. समबुद्धी घेता समान श्रीहरी. शमदमावरी हरी झाला. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर आपण हरिरूपच होतो. हरिरूप झाली माझी काया. आणि हरी म्हणजे प्रत्यक्ष परमात्म स्वरूप आपण होऊन जातो. पण सगळ्या प्रक्रिया आहेत बरं का, सांगण्याचा विषय ना. आणि या सगळ्या प्रक्रिया आम्हाला बरं का श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, आमचे पांडुरंग देवेकर ह्यांनी सगळ्या क्रिया आम्हाला शिकवल्या. आणि त्या क्रियेच्या माध्यमातून हे सगळी अनुभूती आम्ही घेतली. गेल्या 3 वर्ष आम्ही डोळे पण उघडले नाही, बसून राहिलो. 3 वर्षापर्यंत आम्ही साधना केली कंटिन्यू. जसा वेळ मिळेल तसा 2 तास, 1 तास, 4 तास, 10 मिनिटं, 15 मिनिटं, जसा वेळ मिळेल तसा आसन धारण केला. आसनावर बसून संपूर्ण ज्ञानाचा आम्ही काय केला, अभ्यास केला. या लागी अर्जुना तो अभ्यासीमध्ये मिळेल. सांगितलं की नाही, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. भक्तियोग मग वाचा तुम्ही 12वा अध्याय. 20च्या 20 श्लोक भक्तिमय आहेत. जर ती भक्ती तुम्ही केली ज्ञानवरांची तर तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. ठाईचं बैसून करा एकचित्त. म्हणून अभ्यासाहून काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अरे अर्जुना, तो अभ्यास करून मला भेट. कुरुक्षेत्रावर असताना त्या कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ज्ञान सांगितलंय. आणि आपल्यासारखं असतं तर त्या कृष्णाच्या पाया पडून झाला, मी ज्ञानी झालो असं वाटलं असतं. गुरूंच्या पाया पडून ते ज्ञान होत नाही. जे दैवत आहेत त्यांच्या पाया पडून ज्ञान होत नाही. ज्ञानासाठी तुम्हाला त्यावेळेला 5223-25 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितले, या लागे अर्जुना तो अभ्यासीमध्ये मिळे. अर्जुनाला अभ्यास करायला लावला, ह्या ध्यानाचा अभ्यास करायला लावला. ते ज्ञान योग आहे, तो ध्यान योग आहे. या ध्यानाचा अभ्यास केला तर आपल्याला हे ज्ञान होईल. आणि त्या ज्ञान नावाची वस्तू अजिबातच नाही जगामध्ये. ध्यानाच्या माध्यमातून हे ज्ञान होतो. आणि एकदा का ते ज्ञान झालं, त्याच्याशी एकरूप झालो आपण, मग आपल्याला जी भक्ती दिली जाते त्या भक्तीचं नाव आहे ज्ञानोत्तर भक्ती. म्हणजे ज्ञान झाल्यानंतर उत्तरोत्तर आपण आपला स्वतःचा हित कसा करून घ्यायचा. ज्ञानोत्तर म्हणजे ज्ञानोत्तर म्हणजे उत्तरा म्हणजे आपल्याला अंतकाली आपल्याला हा देह कसा ठेवायचा त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. जे जडजडा ते विरवतू, भ्रुलतामध्ये संचरतू, जैसा घंटानाद लयस्तु घंटेसीच होय. का झाकली या घटीचा दिवा, नेमी जे काय झाले केव्हा. या रीती पांडवा, जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुषायचे नाम, तो माझे निज धाम होऊनी ठाके. पुढे ज्ञानोबाला लिहिले. या सगळ्या प्रक्रिया आहेत. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.